तर कर्नाटक विधानसभेत असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो काही दिवसांपूर्वी तिथल्या काँग्रेसनं हटवल्याचं आपण यापूर्वीच ऐकलं। त्यानंतर भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयावरती टीका टिप्पणी देखील सुरू झाली। त्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं होतं, कारण भाजपनं काँग्रेससोबत आघाडी केलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट करण्यात येत आहे। काँग्रेसकडून वेळोवेळी वीर सावरकरांचा अपमान तसंच टीका केली जाते, मात्र त्यावर उद्धव ठाकरेंची शिवसेना फारशी आपत्ती न दाखवता काँग्रेसला शरण जाते असा आरोप भाजपकडून सातत्यानं करण्यात आला। सावरकरांच्या विषयावरून भाजप ठाकरेंच्या शिवसेनेला नेहमीच लक्ष करतानाही दिसून येते। भाजपनं तर वीर सावरकरांचा विषय सोशल मीडियावर उचलून आणि त्यावरून ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे। सावरकरांचं कर्नाटक विधानसभेतलं तैलचित्र बसवराज बोम्मई सरकारनं त्या ठिकाणी लावलेलं होतं। काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची कोणतीच संधी सोडली जात नाही आणि स्वातंत्र्यवीर इंग्रजांना मिळाले होते असे आरोप देखील काँग्रेसकडून केले जात आहेत आणि यावरूनच वार पलटवार सुरू आहे। एवढी तरी हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये राहिली का? काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना एक पत्र पाठवतील की हे काही चाललं बरोबर नाही आहे। म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतका अपमान होतो आहे की काँग्रेसने कर्नाटक विधानसभेतनं त्यांचा फोटो काढून टाकला। हा जो अपमान आहे सावरकरांचा, हा अपमान जो केला जातो आहे त्यावर मला असं वाटतं हिंमत असेल उद्धव ठाकरेमध्ये आणि काही वैचारिक भूमिका शिल्लक असेल तर लिहा ना जरा राहुल गांधीला, सोनिया गांधीला की आम्ही आता महाविकास आघाडीत राहू शकत नाही। आणि सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जो विषय चर्चेला जातोय, याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी सात्यकी सावरकरांचे पणतू आणि याचिकाकर्ते यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सात्यकीजी, खूप खूप स्वागत आपलं लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। सात्यकीजी, कर्नाटक विधानसभेतील फोटो काढल्यानं टीका सुरू झालेली आहे। तुम्ही केलेल्या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? कारण यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी केलेला अवमान, त्या प्रकरणानंतर तुम्ही दाखल केलेली याचिका आणि सातत्यानं राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेला जाणारा सावरकरांच्या अपमानासंदर्भातला विषय। माझी याचिका मी मागच्या वर्षी दाखल केली आहे। त्याच्यात मुद्दा हा घेतलाय की राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत ते ब्रिटनमध्ये मागच्या वर्षी मार्च महिन्यात गेले होते आणि एका खासगी समारंभात बोलताना ते म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे 5-6 मित्र यांनी मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे। तर अशी कुठलीही घटना घडलेली नाहीये, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं असं कुठलंही पुस्तक लिहिलेलं नाहीये त्यांनी आणि धादांत खोटं राहुल गांधी बोलले आहेत म्हणून आम्ही सगळे पुरावे सादर केले। त्यांचा व्हिडिओ जो होता तो न्यायालयापुढे सादर केलेला आहे, जे बातमीचं कात्रण होतं ते देखील सादर केलेलं आहे आणि त्याच्या आधारावर हा जो अभियोग आहे, ही जी केस म्हणता येईल त्याला, ती टिकून राहिलेली आहे। आता सध्या स्पेशल कोर्ट MPMLA कोर्टकडे केस वर्ग आहे आणि सन्माननीय न्यायालयाने मागच्या वेळेला समन्स बजावलं होतं, पण राहुल गांधींच्या वकिलांनी आता सांगितलेलं आहे की हिवाळी अधिवेशन चालू आहे, त्यामुळे राहुल गांधी याच्यापूर्वी प्रचारात व्यस्त होते, आता हिवाळी अधिवेशनात व्यस्त आहेत, त्यामुळे पुढचा दिनांक जो दिलेला आहे तो त्यांनी 10 जानेवारी 2025 दिलेला आहे। बरोबर आहे, मात्र ही संपूर्ण टाइमलाईन तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र सात्यकीजी, आपण पाहताय कर्नाटकातील मुद्दा आता राज्यामध्ये राजकीय होत चाललेला दिसून येतोय। अनेक राजकीय पक्ष यामध्ये थेटपणे उडी मारतात, एकमेकांवरती टीका टिप्पणी करतात। मान्य आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान प्रकरण वेगळं आणि त्यावरून होणारं राजकारण ते तुम्हाला योग्य वाटतंय का, पटतंय का? अजिबात नाही। खरं तर कुठल्याही महापुरुषाच्या नावावरून राजकारण करू नये। त्यांनी जे काय त्यांची जी मतं तुम्हाला जी पटत नसतील त्याचं खंडन करावं ना, अगदी अवश्य करावं। जशी महात्मा गांधींची चिकित्सा देखील होते तशी सावरकरांची करावी, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत अवमान कराल, सतत राजकारण कराल। सावरकरांनी तथाकथित माफीनामे लिहिले किंवा मध्ये जे दिनेश गुंडूराव म्हणाले की सावरकर फंडामेंटलिस्ट होते, एखाद्याला मूलतत्ववादी म्हणणं हे किती चुकीचं आहे। सावरकरांचं लिखाण जर तुम्ही काढून बघितलं, त्यांचं हिंदुत्व हे जर पुस्तक तुम्ही वाचलं किंवा हिंदू राष्ट्र दर्शन हे जे पुस्तक आहे ज्याच्यात सावरकरांच्या भाषणाचा सगळी लिखित भाषण आहेत त्यांची, हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून केलेली लिखित भाषण आहेत,
त्याच्यात कुठेही सावरकर मूलतत्ववाद आणत नाही. मूलतत्ववाद हिटलरनी जोपासला, मूलतत्ववादी औरंगजेब होता, मूलतत्ववादी टिपू सुलतान होता, जो धर्मांध होता, ज्याने अनेक हिंदूंना बाटवलं, अनेक हिंदूंच्या कत्तली केल्या. पण असा मूलतत्ववादी टिपू सुलतान हा काँग्रेसला वंदनीय आहे. काँग्रेस अगदी त्यांच्या नेत्यांमध्ये अहमहिका लागलेली असते की सर्वात जोरात जयंती त्याची कोण साजरी करणार. पण हीच लोक सावरकरांना मूलतत्ववादी म्हणतात, त्यांचं हिंदुत्वाला कम्युनल म्हणतात. आताच महबूबा मुफ्ती यांच्या जी कन्या आहेत त्यांनी पण असे उद्गार काढले की स्वातंत्र्यवीर सावरकर 1940 साली जे हिंदुत्व ज्याचा प्रचार करत होते ते सांप्रदायिक आहे. अरे पण तुम्ही अभ्यास करा. सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंचं एकत्व आहे आणि त्यांच्या अधिकाराचं संरक्षण आहे. हिंदूंचं एकत्व हे जातीपाती निर्मूलन करून सावरकरांनी 13 वर्ष जाती निर्मूलनासाठी कार्य केलेले रत्नागिरीत 1924 ते 1937 मध्ये. त्याचे अनेक 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 पुरावे आहेत. अनेक लेखकांनी, यदी फडकेंनी देखील शोध सावरकरांचा मध्ये याची समीक्षा केलेली आहे. सावरकरांनी हे कार्य केल्याचं ते मान्य करतात. आजही रत्नागिरीत अनेक ठिकाणं आहेत जिथे सावरकरांनी भेटी दिलेले जे लोक होते त्यांचे वंशज आहेत ते आठवणी सांगतात. आणि अशा माणसाला तुम्ही त्यांचा अभ्यास न करता त्यांच्यावर चिखलफेक करता हे योग्य नाही. राजकारण करू नये त्याचं. बरोबर आहे. एका बाजूला आता महायुतीचं सरकार आलेलं आहे, तर दुसरीकडे महायुतीचा महत्त्वाचा पक्ष त्याकडून थेटपणे आता महाविकास आघाडीमध्ये असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवरती होणारी टीका, ही टीका कितपत योग्य वाटते आणि ती आता थांबावी की हे प्रकरण आणखी वाढावं? अगदी एका वाक्यात. मला वाटत नाही की हे इथे थांबेल. कसं आहे, टीका करण्याची संधी ही मिळालेली आहे त्याच्यामुळे टीका होणारच आहे. कारण का आधी उद्धव ठाकरे जेव्हा प्रचार करायचे त्यावेळेला त्यांनी उघडपणे सावरकरांची बाजू घेतलेली आणि राहुल गांधींवर टीका केली. मात्र ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसने असं एक शिदोरी नावाचं मासिक काढलं होतं ज्याच्यात सावरकरांचा अपमान करण्यात आला होता, त्यावेळेला मात्र त्यांनी कुठलीही भूमिका ठोस सावरकरांच्या बाजूने घेतली नाही. त्यामुळे आता संधी मिळालेली विरोधी पक्षाला तर ते टीका करणार. बरोबर आहे. धन्यवाद सात्यकी सावरकर जी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या प्रश्नावरती, ज्याच्यावरती सध्या राजकारण सुरू आहे त्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.